रशिया युक्रेनमधील शांतता करारासाठी ब्रिटन आणि फ्रान्सनं पुढाकार घेतलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील शांतता कराराबाबतची चर्चा फिसकटली आहे। त्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्सकडून युद्धबंदीसाठी हा पुढाकार घेण्यात आला। झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांची भेट घेतली आणि त्यानंतर स्टारमर यांनी पश्चिमी नेत्यांना लंडनमध्ये होस्ट करण्याच्या तयारीत ते सध्या आहेत। तसंच शांतता करार पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीनं स्टारमर प्रयत्नशील दिसतात। युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका युक्रेन खनिज करारावर स्वाक्षरी करण्यास तयार असल्याचं म्हटलं। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या जोरदार वादानंतरही ते अमेरिकेशी वाटाघाटी करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच व्हाईट हाऊसमध्ये घडलेल्या घटनेचा जो फायदा आहे तो अमेरिका किंवा युक्रेनला झाला नाही, तर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना झाला असल्याचं सुद्धा झेलेन्स्की यांनी म्हटलंय। तसंच त्यांनी अमेरिकेनं खनिज करारासाठी बोलावलं तर व्हाईट हाऊसमध्ये परत जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलं। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं रशियाविरुद्ध सायबर कारवायांवर बंदी घातली आहे। संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी यासाठी अमेरिकेच्या सायबर कमांडला आदेश सुद्धा दिलेत। पेंटागॉनशी संबंधित एका गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मते ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील बैठकीपूर्वीच हे आदेश देण्यात आले होते। युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियाला वाटाघाटीमध्ये सहभागी करून घेणं हा त्याचा उद्देश होता। तर ट्रम्प प्रशासन रशियाविरुद्ध सर्व कारवाईचा आढावा सुद्धा घेत आहे। तर कॅनडानं आपल्या नवीन व्हिसा धोरणांमध्ये मोठे बदल केल्यात, याचा थेट परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर आणि कामगारांवर होताना बघायला मिळतोय। फेब्रुवारी 2025 पासून लागू झालेल्या या नियमांमुळे भारतीयांवर मोठा परिणाम सुद्धा होतोय। तर या नियमांमुळे सीमा शुल्क अधिकाऱ्यांना अधिक अधिकार सुद्धा मिळालेत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे परमिट रद्द होण्याची शक्यता आहे। तसंच नवीन व्हिसा मिळवणं सुद्धा कठीण झालाय, त्यामुळे भारतीयांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे। तर कॅनडामध्ये सुमारे 4,27,000 भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात। भारतातील अदानी ग्रुप पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये आपली गुंतवणूक योजना पुढे नेण्याची तयारी करत आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमध्ये बदल झाल्यानंतर कंपनीनं आपल्या धोरणाचा पुनर्विचार केला। यापूर्वी अदानी ग्रुपनं अमेरिकेतील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये 83,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती। अमेरिकेच्या न्याय विभागानं गौतम अदानी यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित केल्यानंतर या योजना स्थगित सुद्धा करण्यात आलेल्या होत्या। तर आता FCPAच्या निलंबनामुळे अदानी ग्रुपला पुन्हा गुंतवणूक करण्याची आशा निर्माण झाली आहे। ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथील सांबा स्कूलच्या वार्षिक परेडचं आयोजन सांबा ड्रॉममध्ये करण्यात आलं होतं। या परेडमध्ये रिओच्या 4 प्रमुख शाळांनी सहभाग घेतला। परेडमध्ये प्रत्येक खरंतर शाळेला 700 मीटर सांबा रनवेवर परेड करावी लागते। या परेडमध्ये विद्यार्थी सांबा नृत्य आणि पोशाखाचं प्रभावी प्रदर्शन करतात। या परेडमध्ये 30,000 नागरिक सहभागी होतात। तर या परेडचं आयोजन जगप्रसिद्ध रिओ कार्निवल उत्सवादरम्यान केलं जातं। थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर वार्षिक लष्करी सराव सध्या सुरू आहे, ज्यात अमेरिका, दक्षिण कोरियाच्या सैन्याचाही समावेश दिसतोय। वार्षिक सरावाचा भाग म्हणून कोरियन सैन्यानं अमेरिकन विमानांच्या मदतीनं थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर हल्ला केला। यात सिंगापूरच्या नौदलाच्या जहाजाचा सुद्धा समावेश होता। बँकॉकपासून खरंतर 180 किलोमीटर अंतरावर असलेल्या चोनबुरी प्रांतातील एका समुद्र किनाऱ्यावर विरोधी शक्तीविरुद्ध ताबा मिळवण्याची ही कारवाई होती। तर हा सराव 7 मार्चपर्यंत चालणाऱ्या सरावाचा एक भाग आहे। अमेरिकेच्या एका खासगी कंपनीनं चंद्रावर आपलं अंतराळयान यशस्वीरित्या उतरवलंय। हा टप्पा गाठणारी ही दुसरी खासगी मोहीम आहे। फायरफ्लाय एरोस्पेसचे ब्लू घोस्ट मिशन 1 चंद्राच्या मून्स लॅटरल जवळ उतरलेला आहे। ऑस्टिन येथील मिशन कंट्रोल टीम कंपनीचे जेसन किम यांनी ही माहिती दिली। ही मोहीम $2.6 अब्ज भागीदाराचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्यासाठी डिझाईन केलेला आर्टेमिस या कार्यक्रमाला पाठिंबा देणं आहे। वाहतुकीच्या वाढत्या समस्या आणि पर्यावरणीय संकटाला तोंड देण्यासाठी जगभरात नाविन्यपूर्ण उपाय शोधले जातात। दक्षिण कोरियानं या दिशेनं एक मोठं पाऊल उचलत नदीवर धावणाऱ्या बसचा शोध लावलाय। ही बस केवळ ॲल्युमिनियम मिश्र धातूपासून तयार करण्यात आली असून त्यामध्ये ती हलकी, इंधन कार्यक्षम आणि पुनर्वापरयोग्य आहे। या बसमुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होईल, तसंच प्रवाशांना जलवाहतुकीचा नवा अनुभव सुद्धा मिळेल। तर ही बस फक्त जलवाहतुकीपूर्वी मर्यादित नसून प्रवाशांसाठी लक्झरी सुविधांनी सुद्धा युक्त आहे।
दक्षिण कॅरोलिनामध्ये आगीच्या वणव्यामुळे आणीबाणी आता घोषित करण्यात आली आहे। राज्यपाल हेन्री मॅकमास्टर यांनी याबाबतची घोषणा केली। मर्टल बीचच्या पश्चिमेला असलेल्या कॅरोलिना जंगलात लागलेल्या आगीचं वाऱ्यामुळे वणव्यामध्ये रूपांतर झालंय। तर या आगीत असंख्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला। तसंच नागरिकांना सुद्धा सरकारनं सतर्क राहा असं आवाहन केलंय। जंगलामध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला आता अपयश सुद्धा येत आहे। अमेरिकेतील सिएटलमध्ये किलर व्हेल माशांचा कळप आढळला। सिएटलमधील ऑकर्सच्या किनाऱ्याजवळ हा कळप दिसलाय। हा कळप सिएटल शहराच्या खाडीच्या पलीकडे होता, तर पश्चिम सिएटल परिसराजवळील खाडीतून हा कळप बाहेर पडलाय। सिएटल परिसरातील व्हॉट्सअप व्हेल अलर्ट सिस्टीम चालवणाऱ्या केस्ट्री मूल यांनी हा व्हेल दिसल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होतोय। प्रशासनानं समुद्र किनाऱ्यावर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। जगप्रसिद्ध भविष्यवाणीकार बाबा विंगा यांनी आश्चर्यकारक भाकीत केली आहेत। त्यांच्या भविष्यवाणीनुसार 2043 पर्यंत युरोपमध्ये मुस्लिम सत्ता प्रस्थापित होईल आणि इस्लामिक राजवट येईल। लोकसंख्याशास्त्रीय आणि सांस्कृतिक बदल पाहता हा अंदाज चर्चेचा विषय ठरलाय। तर स्ट्रुमिका भागात जन्मलेला बाबा विंगा लहानपणी एका अपघातात अंध झाले होते, मात्र त्यानंतर त्यांनी भविष्य पाहण्याची अलौकिक शक्ती प्राप्त केल्याचा दावा केला जातो। त्यांनी खरं तर अनेक भविष्यवाणी याआधी सुद्धा केल्यात, ज्यामध्ये 9/11चा हल्ल्यासारखा ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे। गुजरात एटीएसनं राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या एका संशयिताला अटक केली आहे। उत्तर प्रदेशच्या फरीदाबाद येथून या संशयिताला अटक झाली आहे। अब्दुल रहमान असं आरोपीचं नाव, तरी आरोपीकडून 2 हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत। एटीएसच्या तपासात राम मंदिराला लक्ष्य करण्याचा कट उघडकीस आला। अब्दुल आयसिसच्या संपर्कात असल्याची सुद्धा पोलिसांना माहिती मिळालेली होती, तर त्यात अयोध्यामध्ये एकदा रेकी केल्याचं सुद्धा चौकशीतून समोर आलं। पंजाबच्या बठिंडा जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या हॉटस्पॉटवर पोलीस आणि प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते। सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचा भाग म्हणून जेसीबीच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या हॉटस्पॉटवर कारवाई करण्यात येते। पोलीस अधीक्षक अमनीत कोंडल यांनी बीर तलाव परिसरात ही कारवाई केली। बीर तलाव येथील रहिवासी सूरज सिंग यांच्यावर सरकारी जमिनीचा बेकायदा वापर केल्याचा आरोप होता। यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं। सूरज सिंग विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत 5 गुन्हे सध्या दाखल आहेत। प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमुळे प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलेला आयटी बाबा अभय सिंग अडचणीमध्ये सापडला। अभय सिंग याला पोलिसांनी जयपूरमधून ताब्यात घेतलाय। बाबानं सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी सुद्धा दिलेली होती, त्यामुळे पोलिसांनी पार्क क्लासिक हॉटेलमधून आयटी बाबाला ताब्यात घेतलाय। पोलिसांना त्याच्याकडून जवळपास गांजा आढळून आलाय, त्यामुळे एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। भारत पाकिस्तान सामन्यामुळे आयटी बाबा ट्रोल होत आहेत। अंमलबजावणी संचालनालयानं पेटीएमची मालक कंपनी 197 कम्युनिकेशनला फेमा नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली नोटीस पाठवली आहे। एक्सचेंज फायलिंगमध्ये याबद्दल माहिती सुद्धा देण्यात आली। दरम्यान 197नी संलग्न असलेल्या लिटल इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड आणि नियरबाय इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं फेमा कायद्याचं उल्लंघन केल्यासंबंधी ईडीनं नोटीस पाठवली आहे। ही नोटीस 197 कम्युनिकेशन लिमिटेड आणि त्यांनी अधिग्रहण केलेल्या 2 उपकंपन्यांच्या भूतकाळातील संचालक आणि अधिकारी यांना बजावण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर जातील। 4 ते 9 मार्च 2025 दरम्यान त्यांचा हा दौरा असेल। ब्रिटनच्या दौऱ्यात परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी ते चर्चा करतील, तसंच भारतीय समुदायातील सदस्यांची सुद्धा ते भेट घेतील। आयर्लंडमध्ये परराष्ट्र मंत्री सायमन हॅरिस यांच्यासह ते भारतीय समुदायाच्या सदस्यांची भेट घेणार आहेत। भारताची अर्थव्यवस्था यंदा मजबूत राहणार असं भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवलंय। तर भारताचा जीडीपी 2024-25 या चालू वर्षातच नव्हे तर पुढच्या आर्थिक वर्षातही 6.5% राहील असं आयएमएफनं म्हटलं। सोबतच महिलांचा रोजगारातील वाटा अधिकाधिक वाढवण्यावर भर दिल्यास अर्थगतीच्या वाढीसाठी फायदेशीर ठरेल असंही आयएमएफनं म्हटलेलं आहे। तसंच केंद्र सरकारनं सुद्धा आपल्या सुधारित अंदाजात चालू आर्थिक वर्षात 6.5% जीडीपी राहील असं म्हटलंय। भारतामध्ये आता 1 रुपयामध्ये सॅनिटरी पॅड मिळणार असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं। तसंच जनऔषधी केंद्रातून महिलांना 1 रुपयात
हे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिलं जाईल असंही त्यांनी म्हटलंय. मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत महिला जागरूक झाल्यानं त्यांना या सुविधेचा फायदा होईल असंही त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी जनऔषधी केंद्राच्या योजनेची माहिती जाणून घेतली. तर देशात जनऔषधी सप्ताहास 1 मार्च पासून सुरुवात झाली आहे. दिल्ली सरकार महिला दिनानिमित्त 8 मार्चपासून महिला सन्मान योजना सुरू करण्याची शक्यता आहे. यासाठी महिला दिनापूर्वी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीचं आयोजन सुद्धा करण्यात आल्याचं समजतंय. या बैठकीमध्ये योजना सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी सुद्धा देण्यात येईल. तर योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत 25 रुपये प्रतिमाह लाभ मिळणार असंही सूत्रांनी सांगितलंय. मात्र योजनेच्या पात्रतेबद्दल अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. 2 वेगळ्या राज्यातील मतदारांचा वोटिंग कार्ड नंबर समान असेल तरीही ते बनावट नसल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे. समान मतदार ओळखपत्र क्रमांक असल्यानं बनावट मतदार असल्याच्या चर्चा सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये खरं तर रंगलेल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगानं हे स्पष्टीकरण दिलंय. तर आयोगानं जारी केलेल्या निवेदनामध्ये काही मतदारांचं ओळखपत्र क्रमांक समान असू शकतात, परंतु लोकसंख्या तपशील, विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्र वेगळी असू शकतात असं सुद्धा म्हटलंय. छत्तीसगडमधील बिलासपूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर पूजा विधानी यांनी नुकतीच आपल्या पदाची शपथ घेतली. मात्र पदाची शपथ घेत असताना त्यांनी एक मोठी चूक केल्याचं बघायला मिळालं. महापौर पदाची शपथ घेताना झालेली चूक लक्षात येताच त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र पूजा विधानी यांनी शपथ घेताना म्हटलेल्या एका शब्दावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तसंच त्यांचा शपथ घेतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. आणि या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अरुण साऊ आणि केंद्रीय राज्यमंत्री तोखान साहू यांची उपस्थिती होती. पश्चिम बंगालमधील सर्व विद्यापीठांमध्ये SFI पुकारलेल्या विद्यार्थ्यांच्या संपादरम्यान TSC आणि सिडसो कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. नुकत्याच झालेल्या जाधवपूर विद्यापीठाच्या घटनेच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलाय. सिलिगुडीच्या बगास्तीन या पार्कात AIDSO आंदोलकांनी उत्तर बंगाल विद्यापीठाची बस रोखून धरलेली होती आणि यावेळी ही घटना घडलेली आहे. तर SIDSO चे कार्यकर्ते डॉक्टर शहरयार आलम यांनी TMCच्या गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला. दिल्ली उच्च न्यायालयानं विद्यार्थ्यांना शाळांमध्ये स्मार्टफोन घेऊन जाण्यास बंदी घालता येणार नसल्याचं म्हटलं. तर शाळांनी स्मार्टफोनबाबत धोरण बनवत विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवावं. सोबतच न्यायालयानं विद्यार्थ्यांनी स्मार्टफोन बाळगण्याचे नियमही घालून दिलेले आहेत. न्यायाधीश अनुप जयराम भांबानी यांनी सध्या तंत्रज्ञान शिक्षणाचा एक आवश्यक भाग बनलं असून स्मार्टफोनवर पूर्णपणे बंदी घालणं योग्य नसल्याचं म्हटलं. तसंच गरज पडल्यास शाळा शिक्षा म्हणून स्मार्टफोन जप्त करू शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं. तामिळनाडूमध्ये पाण्यातील कचरा आणि पाणी गोळा करण्यासाठी मुथर मॅजिक बॅग तयार करण्यात आलेत. जलस्रोतांमधील प्लास्टिक प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरणारे पाणी तुंबणं यावर उपाययोजना करण्यासाठी ही बॅग तयार करण्यात आली आहे. प्राध्यापक डॉक्टर S मुथुकुमारन यांनी तरंगता कचरा आणि पाणी गोळा करण्यासाठी मुथर मॅजिक ही बॅग तयार केली. ही बॅग तयार करण्यासाठी 600 तास वेळ लागल्याचं त्यांनी म्हटलं. तर या बॅगेचा उपयोग लहान नाले आणि मोठे तलाव स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो. भारतानं आयात शुल्कात कपात करण्याची आवश्यकता असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलंय. याशिवाय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काही नियमांमध्ये बदल करावे लागतील अशा सूचना सुद्धा जागतिक बँकेनं दिलेल्या आहेत. जागतिक बँकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये या सूचना करण्यात आल्याचं बघायला मिळालं. तर व्यापारी माल आणि भांडवली वस्तूंवर अधिक शुल्क असल्याचं सुद्धा अहवालाच्या माध्यमातून बँकेनं म्हटलंय. भारतानं सीमाशुल्क प्रक्रिया अधिक सुलभ करायला हवी असंही बँकेनं म्हटल्याचं बघायला मिळालं. उत्तराखंडमधील आपत्ती निवारणासाठी माना येथे बचाव एजन्सी NDRF आणि NDMA पथकं वेळेवर तैनात करण्यासाठी हवाई दलानं आवाहन केलंय. माना येथील बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर हवाई दलानं ही माहिती दिली. हवाई दलाच्या DI-BODS उपकरणांच्या एअरलिफ्टनं बचाव कार्याला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसंच भारतीय हवाई दलानं Mi-17-1V आणि चिता हेलिकॉप्टर तैनात केले, ज्यात बचाव कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कॅसोबेरी पक्षी हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्षी ठरला असून तो उडू शकत नाही, परंतु मजबूत पायांमुळे तो जमिनीवर आणि पाण्यात फिरू शकतो. हा बहुतांशी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियामधील काही भागात प्रामुख्याने आढळतो. कॅसोबेरी पक्षी काळसर पिसाचा असून त्याच्या डोक्यावर शिंगांसारखा टोकदार कठीण भाग असतो.
सीआरपीएफ एका जवानानं नुकताच ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाकिस्तानमधील एका तरुणीशी विवाह केला. मुनीर अहमद असं या जवानाचं नाव आहे. तो जम्मूच्या भलवाल येथील राप्ता तालुक्यातील हंदवाल गावचा रहिवासी, तर त्याची वधू मिनल खान ही पाकिस्तानच्या सियालकोट नजीकची रहिवासी आहे. मिनल खान ही भारतीय अधिकाऱ्यांकडून 15 दिवसांच्या विशेष प्रवेश परवान्यासह भारतात पोहोचली, तर मुनीर हा सीआरपीएफच्या 72व्या बटालियनमध्ये काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये जाऊन पूजा केली आहे. प्रयागराज येथील महाकुंभानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथला त्यांनी भेट देणार असल्याचं म्हटलेलं होतं. तर पंतप्रधान मोदी यांनी सर्व भारतीयांच्या कल्याणासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी सोमनाथ मंदिराला भेट देणार असल्याचं आपल्या ब्लॉगमधून नमूद केलं होतं. पूर्वेकडील वाढलेला वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमान त्यामुळे गोव्यासह राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला. राज्यभर उष्ण दमट हवामान राहणार असून सकाळी धुक्याचा अनुभव येईल असंही वेधशाळेनं म्हटलं. बंगालचा उपसागर आणि पूर्वेकडील खंडित प्रदेशातून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कायम राहिल्यानं राज्यातील तापमान 36°C वर आहे.